तर नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या टेक चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक प्रो मराठी। मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की DSLR ला टक्कर देणारे काही स्मार्टफोन्स। तर आज तशाच प्रकारचा एक नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की 20,000च्या रेंजमध्ये सगळ्यात भारी 6 स्मार्टफोन्स जे की तुम्ही खरेदी करू शकता फक्त 20,000 रुपयामध्ये। मित्रांनो, कमीत कमी ह्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळणार आहे 8GB रॅम आणि 128GB चं स्टोरेज। दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 5G कनेक्टिव्हिटी प्रत्येक मोबाईलमध्ये मिळणार आहे आणि सोबतच AMOLED डिस्प्ले देखील तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो, हे जे सगळे मोबाईल आहे हे इथून मागच्या कमीत कमी 3 ते 4 महिन्यामध्ये रिलीज झालेले म्हणजे एकदम नवे कोरे स्मार्टफोन हे बघायला मिळत आहे आणि 20,000च्या रेंजमध्ये सगळ्यात चांगले स्मार्टफोन आम्ही तुमच्यासाठी निवडून घेऊन आलो आहोत। तर मित्रांनो, चला आपल्या पहिल्या स्मार्टफोनकडे आपण वळूयात, ज्याचं नाव आहे पोको X7 5G, जो की मिळणार आहे 6.67 इंचेसच्या डिस्प्लेमध्ये आणि 1.5K रेझोल्यूशन यामध्ये आपल्याला मिळणार आहे। मित्रांनो, हा आहे कर्व AMOLED डिस्प्ले जो की 120 हर्ट्झवर काम करतो। म्हणजे यामध्ये स्क्रोलिंग एवढी स्मूथ असणार आहे की लाईव्हमध्ये एवढा फ्लो तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही। मित्रांनो, प्रोसेसरकडे जर बघितलं आपण तर MediaTek Dimensity 7300 अल्ट्रा म्हणजे PUBG आणि BGMI किंवा कॉल ऑफ ड्युटी सारखे गेम तुम्ही एकदम लॅग शिवाय या मोबाईलमध्ये खेळू शकता। आता आजकालच्या तरुण पिढीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कॅमेरा। तर याच्यामध्ये 50 मेगापिक्सलचा OIS आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड, 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे कॅमेरा इतका क्लिअर आहे की मित्राचं खोटं स्मित हास्य सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला पकडता येणार आहे। आणि तुम्ही जर सेल्फी लवर असाल तर 20 मेगापिक्सलचा सेल्फीचा कॅमेरा तुम्हाला मिळतो। म्हणजे सेल्फी एवढे स्पष्ट येतील की तुमची क्रश म्हणणार आहे हा फोटो नक्की एडिट केलेला आहे। मित्रांनो, बॅटरीबद्दल जर आपण बोललो तर 5500 mAh ची आणि 45 वॅट फास्ट चार्जिंगची बॅटरी तुम्हाला यामध्ये मिळते। एकदा चार्ज केला की ब्रेकअपच्या दुःखा इतकी ही लांब टिकणार आहे। साला ये दुःख काय खतम नाही होता बे। मित्रांनो, शेवटी 8GB रॅम आणि 128GB चं स्टोरेज ह्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळतं आणि याची किंमत आपण जर 20,000 रुपयाची क्रायटेरिया आपलं ठेवलेला आहे आजच्या व्हिडिओसाठी, तरी ही 18,999 रुपये एवढी किंमत ह्या मोबाईलची आहे। म्हणजे जवळजवळ तुम्हाला 18,000पर्यंत ऑफलाईन मार्केटमध्ये हा मोबाईल सहजरित्या मिळू शकतो। मित्रांनो, आपला दुसरा मोबाईल आहे Realme 14 Pro Lite 5G। आता नाव एवढं मोठं आहे तेवढाच मोठा याचा परफॉर्मन्स सुद्धा असणार आहे। मित्रांनो, डिस्प्ले याचा आहे 6.7 इंचेसचा फुल HD कर्व डिस्प्ले। AMOLED डिस्प्ले मित्रांनो 120 हर्ट्झचा हा डिस्प्ले आहे। याची स्क्रीन जर तुम्ही बघितली तर तुमचं मन एकदम जास्त प्रसन्न होणार आहे। वाव, नाईस। आता मित्रांनो, प्रोसेसर जर बघितला तर Qualcomm Snapdragon 7S Gen 2 म्हणजे गेमिंग याच्यामध्ये लय भारी गेमिंग होणार आहे। मित्रांनो, 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा OIS सोबत मिळतो। त्यानंतर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा ह्या मोबाईलमध्ये आपल्याला मिळणार आहे। इतके भारी फोटो यामध्ये मिळतील की तुम्ही स्वतःला इन्फ्लुएन्सर समजू लागाल। त्यानंतर मित्रांनो, फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सलचा, तोही तगडा आहे। सेल्फी काढल्यानंतर लोक तुम्हाला विचारणार आहे की भाऊ तू कोणता फिल्टर वापरलास। मित्रांनो, 5200 mAh ची तगडी बॅटरी ह्या मोबाईलमध्ये मिळते आणि तिला चार्ज करण्यासाठी 45 वॅटची फास्ट चार्जिंग देखील मिळते। 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सोबत हा मोबाईल आपल्याला बघायला मिळतो। मित्रांनो, याची जर किंमत आपण बघितली तर 21,999 एवढी आहे। म्हणजे तुम्ही जर काही कार डिस्काउंट आणि दुकानदाराला जर विनंती केली तर नक्की 20,000 पर्यंत तो दुकानदार तुम्हाला हा मोबाईल देऊ शकतो। म्हणून 20,000 मध्ये हा मोबाईल मिळतो असं समजून घ्या। मोबाईल भारी, याचे कॅमेरे पण भारी, म्हणून तुम्ही 1000 रुपये शिल्लक खर्चही करू शकता। मित्रांनो, या लिस्ट मधला आपला 3 नंबरचा मोबाईल जो असणार आहे तो आहे Realme P2 Pro 5G। म्हणजे सगळ्या मोबाईलमध्ये हा परफॉर्मन्सचा बाप आहे। मित्रांनो, याच्यामध्ये 6.7 इंचेसचा फुल HD AMOLED आणि 120 हर्ट्झवरती काम करणारा डिस्प्ले आपल्याला बघायला मिळतो। मित्रांनो, हा डिस्प्ले अत्यंत सुंदर आहे। त्यानंतर यामध्ये Snapdragon 7S Gen 2 चा प्रोसेसर मिळणार आहे, जो की अत्यंत चांगल्या लेवलची गेमिंग या प्रोसेसरमध्ये तुम्ही करू शकता। मित्रांनो, रियर कॅमेरा 50 मेगापिक्सलचा OIS प्लस 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड म्हणजे फोटो इतके भारी येणार आहे की तुम्ही ते चांगल्या ठिकाणी पोस्ट करू शकता आणि तुम्हाला भरपूर लाईक्स या फोटोमुळे मिळतील। त्यानंतर मित्रांनो, फ्रंट कॅमेरा जो सेल्फीसाठी आपल्याला मिळतो। मित्रांनो, फ्रंट कॅमेरा आपल्याला मिळणार आहे 32 मेगापिक्सलचा, इतका क्लिअर आहे की तुम्ही स्वतःचं क्रश मानाल।
मित्रांनो 5200 mAh ची बॅटरी आणि 80 वॅटची फास्ट चार्जिंग ह्या मोबाईलमध्ये आपल्याला मिळते, म्हणजे एकदम फास्ट प्रकारे हा मोबाईल चार्ज होणार आहे। त्यानंतर मित्रांनो स्टोरेज ऑप्शन म्हणजे 8 GB चा रॅम आणि 128 GB चं स्टोरेज ह्या मोबाईलमध्ये आपल्याला बघायला मिळतं। मित्रांनो एवढ्या सगळ्या गोष्टी त्याही फक्त 18,999 रुपये, आणि जर तुम्ही काही डिस्काउंट या ठिकाणी अप्लाय केले, कार्ड डिस्काउंट वगैरे, तर हा 18,000 मध्येच हा मोबाईल तुम्हाला मिळणार आहे। आता वळूया आपल्या ह्या लिस्ट मधल्या चौथ्या मोबाईलकडे, जो की आहे गेमिंग स्मार्टफोन। मित्रांनो ह्या मोबाईलचं नाव आहे iQOO Z9s 5G। यामध्ये आपल्याला मिळणार आहे 6.7 इंचेसचा AMOLED आणि 144 हर्ट्झचा डिस्प्ले, जो की स्क्रोलिंग त्याचं एकदम स्मूथ आहे, तुमचे बोटही त्याला स्क्रोल करता करता खुश होणार आहे। मजा आया। मित्रांनो यामध्ये मिळतो आपल्याला MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर, जो की गेमिंगसाठी अत्यंत बेस्ट मानला जातो। त्यानंतर मित्रांनो 50 मेगापिक्सेलचा OIS कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा बोके कॅमेरा, म्हणजे जेव्हा तुम्ही पोर्ट्रेट फोटो क्लिक कराल तेव्हा तुमच्या पाठीमागे जे बॅकग्राऊंड ब्लर होतो ह्या कॅमेऱ्याच्या मदतीनेच ते होणार आहे। आणि OIS म्हणजे स्टेबल शॉट्स इतके जास्त येणार आहे की तुमच्या ब्रेकअप झालेल्या मित्राच्या डोळ्यातलं पाणीही तुम्ही अगदी सहजपणे त्यामध्ये बघू शकणार आहे। मित्रांनो फ्रंट कॅमेऱ्याबद्दल जर बोललं तर 16 मेगापिक्सेलचा हा कॅमेरा आहे। मित्रांनो 5500 mAh ची बॅटरी आणि 44 वॅटची फास्ट चार्जिंग ह्या मोबाईलमध्ये आपल्याला बघायला मिळते, म्हणजे रात्री जर चार्जिंग करायचं आपण मोबाईलला विसरलो तरी काही फरक पडणार नाही, अगदी फास्ट आणि जास्त टाइमपर्यंत याची बॅटरी टिकणार आहे। त्यानंतर मित्रांनो 8 GB रॅम आणि 128 GB चं स्टोरेज ह्या मोबाईलमध्ये आपल्याला मिळतं, आणि याची किंमत जाणून ही तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। एवढ्या सगळ्या गोष्टी त्याही अगदी 19,398 रुपयामध्ये। आता याची किंमत ऑफलाईन मार्केटमध्ये कमीही असू शकते। मित्रांनो आपल्या लिस्टचा 5वा मोबाईल आहे तो म्हणजे आपला भारताचा स्वदेशी वाघ लावा अग्नी 3 5G। मित्रांनो ह्या मोबाईलमध्ये आपल्याला मिळते 6.7 इंचेसचा AMOLED डिस्प्ले, 120 हर्ट्झवर काम करणारा भारतीय ब्रँडचा तडाखा हा मोबाईल आहे। मित्रांनो हा भारतामधला पहिला 2 डिस्प्लेवाला, आणि तेही दोन्ही डिस्प्ले AMOLED, म्हणजे समोरही एक डिस्प्ले आहे आणि पाठीमागेही एक डिस्प्ले ह्या मोबाईलमध्ये आपल्याला मिळतो। प्रोसेसर म्हणजे Dimensity 7300X, मल्टीटास्किंगसाठी एकदम फास्ट हा प्रोसेसर आहे। मित्रांनो या मोबाईलमध्ये आपल्याला रिअर कॅमेरा बघायला मिळतो, 50 मेगापिक्सेलचा OIS कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेरा। फोटो एवढे स्पष्ट येतील की तुमची क्रश बोलेल हा फोटो तू कधी काढलास राजा जी। त्यानंतर मित्रांनो फ्रंट कॅमेरा आहे 16 मेगापिक्सेलचा, कधीही काढा फोटो एकदम जबरदस्त येईल। मित्रांनो बॅटरी मिळते 5000 mAh ची आणि 66 वॅटची फास्ट चार्जिंग, म्हणजे कामाच्या वेळेस तुम्ही जर मोबाईलला चार्ज करायचं विसरला तरी काही टेन्शन नाही, मोबाईल बॅकअप ही जास्त देणार आहे आणि चार्ज ही फास्ट होणार आहे। मित्रांनो या मोबाईलमध्ये 8 GB रॅम आणि 128 GB चं स्टोरेज आपल्याला बघायला मिळतं। याची किंमत आहे 25,990 रुपये। मित्रांनो मला माहिती आहे आपल्या व्हिडिओचा क्रायटेरिया होता 20,000 रुपये, पण हा मोबाईल 4 ते 5 हजारांनी महाग आहे। मित्रांनो आता 4 ते 5 हजाराचा जुगाड तुम्ही करू शकता। हा मोबाईल अत्यंत सुंदर आहे। मेन विशेष म्हणजे हा मोबाईल भारतातला आहे, भारतामध्ये बनलेला आहे आणि ही लावा कंपनी ही भारताचीच आहे। पण यामध्ये काही स्पेशल गोष्ट म्हणजे यामध्ये बॅटरी ही चांगली मिळते, चार्जिंगची स्पीड ही चांगली मिळते आणि यामध्ये 2 डिस्प्ले ही मिळतात। म्हणजे तुम्हाला जर कुठं शायनिंग मारायचा तुमचा विषय असेल गर्लफ्रेंड समोर, तर नक्की तुम्ही 4-5 हजार रुपयाचं जुगाड करा, हा मोबाईल तुमच्यासाठी बेस्ट आहे। मित्रांनो आता येतो लिस्टचा 6व्या नंबरचा आणि शेवटचा मोबाईल, तो आहे Motorola Edge 15 Neo, मोटोचा दमदार मोबाईल। यामध्ये डिस्प्ले आपल्याला बघायला मिळतो 6.4 इंचेसचा POLED 1.5K रेझोल्युशन सोबत एकदम अचूक कलर आणि मोठा ब्राईटनेस या मोबाईलमध्ये मिळणार आहे। यामध्ये मिळतो Dimensity 7300चा प्रोसेसर, सुपर स्मूथ परफॉर्मन्स, कोणत्याही प्रकारचे हेवी गेम्स असो किंवा हेवी टास्क असो हा मोबाईल अत्यंत इझिली त्याला कव्हर करू शकतो। त्यानंतर मित्रांनो 50 मेगापिक्सेलचा OIS आणि 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा, 10 मेगापिक्सेलचा म्हणजेच 10 मेगापिक्सेलचा 3x झूम टेलीफोटो कॅमेरा। फोटो इतके स्पष्ट येतील की तुम्ही स्वतःला सेलिब्रिटी सुद्धा समजू शकता। हाय हाय। म्हणजे मित्रांनो यामध्ये स्पेशल गोष्ट आहे 10 मेगापिक्सेलचा 3x झूम कॅमेरा, जो की तुम्ही जेव्हा पोर्ट्रेट फोटो क्लिक कराल तेव्हा एकदम चांगल्या प्रकारे तुमचं बॅकग्राऊंड ब्लर होणार आहे। तर मित्रांनो आता फ्रंट कॅमेऱ्याबद्दल जर बोललो तर 32 मेगापिक्सेलचा हा फ्रंट कॅमेरा आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे एकदम प्रोफेशनल प्रकारे यामध्ये आपण सेल्फी क्लिक करू शकतो। आता बॅटरीकडे जर बघितलं तर 4310 mAh ची बॅटरी आणि 68 वॅटची फास्ट चार्जिंग आपल्याला बघायला मिळते। यासोबत मित्रांनो मोटोरोलाचा हा मोबाईल बजेट मोबाईल आहे, तरीही यामध्ये 15 वॅटची वायरलेस चार्जिंग आपल्याला बघायला मिळणार आहे।
मित्रांनो, झोपताना हा मोबाईल चार्ज करायची गरज नाही. सकाळी उठा आणि चहा प्यायच्या आत हा मोबाईल तुमचा चार्ज होणार आहे. फक्त तुम्ही चहा 15-20 मिनिटापर्यंत प्या, म्हणजे फास्ट चार्जिंग होईल. अबे साले. मित्रांनो, 8GB रॅम आणि 256GBच्या स्टोरेज ऑप्शनमध्ये हा मोबाईल मिळतो. म्हणजे बाकीचे जे सगळे मोबाईल आहे आपले 5 पर्यंत ते सगळे 128GBचे होते, पण हा मोबाईल 256GBचं स्टोरेज याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही जास्त फोटो व्हिडिओ हॅवी फाईल्स या मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आणि याची किंमतही काही जास्त नाही, 20,999 रुपये याची किंमत आहे. आता तुम्ही जर एखाद्याला रिक्वेस्ट केली दुकानदाराला तर नक्की 20,000पर्यंत हा मोबाईल तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये एक गोष्ट छान आहे, तुम्ही बार्गेनिंग स्किल्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही 500ची गोष्टही 150 रुपयामध्ये खरेदी करू शकता. फक्त तुमच्यासोबत एक मुलगी पाहिजे. क्या सोच है रे तेरी. आता मित्रांनो, तुमच्या मनामध्ये देखील प्रश्न पडला असेल की एवढे भारी 5G स्मार्टफोन्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले, तर यापैकी तुम्ही कोणता घ्यावा. मित्रांनो, आम्ही व्हिडिओ बनवताना कोणताही मोबाईल असा रँकनी बनवला नाही. जे मोबाईल मिळाले त्याचा आम्ही व्हिडिओ बनवला. पण तुम्हाला यामध्ये कोणता मोबाईल आवडतो, तुम्हाला कोणता ब्रँड आवडतो, तुमचं स्टोरेज ऑप्शन, कॅमेरा ऑप्शन, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. यानुसार तुम्ही निवडू शकता की तुम्हाला कोणता मोबाईल खरेदी करायचा आहे. आता विशेष म्हणजे तुम्हाला कोणता मोबाईल यामध्ये आवडला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा मराठमोळा चॅनल आहे. मराठीमध्ये खूप कमी चॅनल आहे आणि आम्ही प्रयत्न करतो की मराठी भाषेमध्ये आपल्या लोकांना काही ज्ञानाच्या गोष्टी आपण सांगाव्यात. तर मित्रांनो, नक्की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत रहा टेक प्रो मराठी. जय महाराष्ट्र.